आपल्या चॅनलवरती आपण एक तिहेरी हत्याकांड बघितलं होतं. त्याच्यामध्ये दिव्या मिश्रा आणि मानस वाजपेयी तर या पती पत्नींमध्ये वाद होतो आणि त्याच्यामध्ये मानस जो आहे तो त्या पत्नीला गोळी झाडतो. ती सुद्धा बँकेमध्ये काम करते, हा सुद्धा बँकेमध्ये काम करतो. हा बायकोला गोळी झाडतो, त्यानंतर घरी जातो, बहिणीला गोळी झाडतो, तिला मारतो, बायकोला मारतो आणि नंतर स्वतःही संपून जातो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटमध्ये जी मयत आहे दिव्या मिश्रा, तिची बहीण ही एक पत्रकार आहे आणि ती एक युट्यूबर आहे. तर तिनं जे विचार मांडले त्याच्यामध्ये ती असं म्हणते की माणस जो आहे तो मनोरुग्ण होता, रागीट होता, अक्षरशः टोमॅटो का आणले नाही किंवा कोणीतरी डिलिव्हरी बॉयला त्याच्याबरोबर पण वाद घालायचा, बायको बरोबर वाद घालायचा आणि त्यानं दिव्याला सुद्धा त्रास दिलेला होता. आणि त्या दिव्यानं स्वतःच हे जे रिलेशन आहे ते टिकवण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या परिणतीने 100% प्रयत्न केले होते, पण मानस चुकीचा होता आणि त्यामुळे त्यानं ही घटना घडवली, अशी माहिती त्या जी मयत झाली तिच्या बहिणीनं त्या पत्रकारानं दिलेली आहे. आता माध्यमातून किंवा पोलिसांच्याकडून जी माहिती माध्यमात आली तर ती अशी होती की हा जो मानस आहे त्याची बहीण शिबा ही अपंग होती, मनोरुग्ण होती आणि ती आपल्या घरामध्ये नको असं ह्या दिव्याला वाटत होतं आणि त्यामुळं ती नवऱ्याबरोबर ती वाद घालत होती आणि ती म्हणत होती आपण स्वतंत्र राहू आणि नवरा म्हणत होता की माझी ती बहीण आहे आणि ती आता मनोरुग्ण आहे, तिला बाकीचं कोण सांभाळणार आणि त्यामुळे तिला आपल्याला सांभाळावी लागेल. पण हे बायकोला मान्य नव्हतं. यावरून वाद होता आणि ज्यावेळेस वाद झाला ती वेगळी राहायला लागली. त्यावेळेस ती म्हणत होती की मला 1.5 कोटी, मी कालच्या म्हणजे बोलताना सांगितलं होतं 1 कोटी, पण माहिती अशी समोर येते की 1.5 कोटी ती आपल्या नवऱ्याला, म्हणजे ही सुद्धा बँकेमध्ये अधिकारी, तो सुद्धा बँकेमध्ये अधिकारी, पण त्या नवऱ्याकडे आपल्या स्वतःसाठी ती 1.5 कोटी मागत होती आणि त्याचे सगळं कोर्टामध्ये केस चाललेली होती. आणि त्यानंतर आता तिची बहीण जी आहे ती पत्रकारच होती, त्यामुळे तिच्या माध्यमातून पण याच्यावरती दबाव आणला जात होता. त्यानंतर कायद्याचाही याच्यावरती दबाव आणला जात होता आणि या सगळ्यांमधून तो वैतागतो आणि वैतागल्यानंतर त्या बायकोलाही मारतो, बहिणीलाही मारतो आणि स्वतःही संपून जातो. तर अशा पद्धतीची ही अपडेट समोर आलेली होती आणि अजून काय अपडेट समोर आल्या तर त्या सुद्धा आपण नंतर पाहूया.